द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण MPSC, बँकिंग आणि अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या काही महत्त्वाच्या इंग्रजी म्हणींवर चर्चा करणार आहोत. हो, पण आपण फक्त त्या म्हणी आणि त्यांचे अर्थ नाही पाहणार. बरोबर. आपण त्यामागचा विचार, त्यामागची गंमत आणि आजच्या जगात त्या कशा लागू होतात यावर जास्त लक्ष देणार आहोत. अगदी. म्हणजे त्या फक्त पाठ करायच्या नाहीयेत, तर त्या खऱ्या अर्थाने समजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या कायम लक्षात राहतील. चला तर मग सुरुवात करूया. पहिली म्हण जी आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकली असेल, अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार. हो, हे वरवर पाहता खूप सरळ वाटतं, पण यात फक्त निराशेचा भाग आहे की आणखी काही आहे? खूप चांगला प्रश्न आहे. याचा वरवरचा अर्थ असा की संकटात सापडलेला माणूस अगदी छोट्याशा मदतीचाही स्वीकार करतो. पण याच्या खोलात एक मानसशास्त्रीय सत्य दडलंय. अच्छा. ती काडी म्हणजे स्ट्रॉ ही खरी मदत नसते, ती एक खोटी आशा असते. पण माणसाचा मेंदू संकटात तार्किक विचार करण्याऐवजी जगण्याच्या प्रवृत्तीने म्हणजे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टने काम करतो. हो. त्यामुळे तो कोणत्याही आधाराला कवटाळतो, जरी तो तकलादू असला तरी. म्हणजे ही म्हण फक्त आशेबद्दल नाहीये, तर माणसाच्या मूळ प्रवृत्तीबद्दल आहे. याला लक्षात ठेवायची एक युक्ती म्हणून असं म्हणू शकतो का की ड्राउनिंग म्हणजे फक्त संकट नाही, तर अशी मानसिक अवस्था जिथे तर्क संपतो. बरोबर. आणि फक्त जगण्याची धडपड उरते. आणि स्ट्रॉ म्हणजे कोणतीही तकलादू गोष्ट जी आशेसारखी दिसते. अगदी बरोबर. हे चित्र डोळ्यासमोर ठेवलं तर अर्थ कधीच विसरणार नाही. संकटात खरी मदत आणि खोटा दिलासा यातला फरक ओळखणं किती कठीण असतं हेही म्हण आपल्याला शिकवते. खरंय. संकटातल्या धडपडीपासून आता आपण जरा पोकळ धमक्यांकडे येऊया. बार्किंग डॉग सेल्डम बाईट, म्हणजेच गरजेल तो पडेल काय. ही म्हण आपण खूप सहजपणे वापरतो, पण हे नेहमीच खरं असतं का? नक्कीच नाही. आणि इथेच या म्हणीचा खरा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. ही म्हण सरसकट सगळ्यांना लागू होत नाही. मग कुणाला लागू होते? ही अशा लोकांसाठी आहे जे आपली ताकद किंवा राग फक्त आवाजातून दाखवतात. त्यांची सगळी ऊर्जा बोलण्यातच खर्च होते, कृतीसाठी काही शिल्लकच राहत नाही. अच्छा. याला इंग्रजीत एक शब्द आहे, परफॉर्मेटिव्ह अग्रेशन, म्हणजे फक्त दाखवण्यासाठी केलेला आरडाओरडा. म्हणजे या म्हणीमध्ये आणि हिज बार्क इज वर्स दॅन हिज बाईट यात थोडा फरक आहे. हो, सूक्ष्म फरक आहे. बार्किंग डॉग्स म्हणजे कृतीची शक्यताच कमी आहे, तर हिज बार्क इज वर्स दॅन हिज बाईट म्हणजे व्यक्ती मनाने चांगली आहे, फक्त वरवर चिडचिड करते. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला हे दोन्ही प्रकारची लोक भेटतात. कोण फक्त आवाज करतंय आणि कोण शांतपणे तयारी करतंय हे ओळखणं महत्वाचं. अगदी. हे तर खरंय. आणि हे ओळखणं म्हणजे एका व्यक्तीचं बोलणं आणि तिची कृती यातला फरक ओळखणं. आणि याच मुद्द्यावर आपल्या पुढच्या दोन म्हणी आधारित आहेत. कोणत्या? मला वाटतं त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आणि ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. खूप छान जोडणी केली आहे. या दोन्ही म्हणी चारित्र्य आणि विश्वासार्हतेबद्दल बोलतात. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे, हे आपल्याला शाळेपासून शिकवलं जातं. पण का? तेच. कारण प्रामाणिकपणा हे फक्त एक नैतिक मूल्य नाही, तर ती एक दीर्घकालीन रणनीती आहे, एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी. रणनीती हे जरा समजावून सांगाल? बघा, खोटं बोलून किंवा फसवणूक करून तात्पुरता फायदा मिळू शकतो, पण लांबच्या पल्ल्यात तुमची विश्वासार्हता म्हणजे क्रेडिबिलिटी कमी होते. प्रामाणिकपणा म्हणजे एक ढाल आहे. ढाल? हो, जी तुम्ही प्रत्येक खरं बोलण्याने आणि प्रत्येक प्रामाणिक कृतीने हळूहळू तयार करता. आणि जेव्हा संकट येतं तेव्हा हीच ढाल तुमचं रक्षण करते. वा. आणि जर प्रामाणिकपणा हे धोरण असेल तर ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स हे त्या धोरणाचा पुरावा आहे, नाही का? अगदी. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ. तुम्ही कितीही म्हणा की मी प्रामाणिक आहे, पण जोपर्यंत तुमच्या कृतीतून ते दिसत नाही तोपर्यंत त्याला काहीच किंमत नाही. हो. या म्हणीसाठी जे चित्र वापरलं जातं ते खूप बोलकं आहे. एका तराजूत मेगाफोन आणि दुसऱ्यात हातोडा. हातोड्याचं पारणं नेहमी जड असतं, कारण त्याचा खरा प्रभाव असतो. बरोबर. मेगाफोन फक्त आवाज निर्माण करतो, पण हातोडा काहीतरी घडवू शकतो. त्याचा इम्पॅक्ट असतो. यालाच से डू गॅप म्हणतात ना, जे बोलतो आणि जे करतो त्यातलं अंतर. अगदी. आणि ज्या व्यक्तीमध्ये किंवा संस्थेमध्ये हे अंतर कमी असतं तीच यशस्वी होते. ठीक आहे. म्हणजे कृती महत्वाची आहे हे तर स्पष्ट झालं, पण कृती करण्याची वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हो. इथे मला दोन म्हणी आठवतात ज्या थोड्या गोंधळात टाकणाऱ्या आहेत. एकीकडे आपण म्हणतो बेटर लेट दॅन नेव्हर.
उशिरा का होईना पण आलेले चांगले. आणि दुसरीकडे आपण म्हणतो अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. वेळीच केलेली उपाययोजना पुढील संकट टाळते. बरोबर. मग नेमकं काय करायचं? उशीर केलेला चालेल की वेळेवरच करायला हवं? हा विरोधाभास खूपच रंजक आहे. म्हणायला गेलं तर या दोन्ही म्हणी वेगवेगळ्या परिस्थितींसाठी आहेत. बेटर लेट दॅन नेव्हर ही म्हण दिरंगाईला प्रोत्साहन देत नाही. अच्छा. ती आपल्याला एखादं काम अर्धवट सोडून देण्यापासून किंवा अजिबात न करण्यापासून थांबवते. तिचा खरा रोख पूर्ण करण्यावर आहे, वेळेवर करण्यावर नाही. ससा कासवाच्या गोष्टीसारखं. अगदी. कासव उशिरा पोचलं, पण ते पोचलं. ससा पोचलाच नाही. अच्छा, म्हणजे अजिबात न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेलं बरं. पण ए स्टिच इन टाइम सेव्हज 9 चं काय? ही म्हण कार्यक्षमतेबद्दल आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल आहे. एफिशियन्सी आणि प्रिव्हेन्शन. फाटलेल्या कपड्याला वेळीच एक टाका घातला तर तो जास्त फाटत नाही. आणि नंतर 9 टाके घालायची गरज पडत नाही. बरोबर. ही म्हण सांगते की समस्या लहान असतानाच ओळखा आणि सोडवा. IT इंडस्ट्रीमध्ये याला टेक्निकल डेट म्हणतात. अरे वा. आज एक छोटासा कोड नीट लिहिला नाही तर भविष्यात अख्खं सॉफ्टवेअर दुरुस्त करायला कित्येक तास लागतात. तोच हिशोब आहे 1 टाका विरुद्ध 9 टाके. म्हणजे एक म्हण काम पूर्ण करा असं सांगते, तर दुसरी ते वेळीच करा. दोन्हीचा उद्देश नुकसान टाळणंच आहे. आता या व्यावहारिक गोष्टींमधून थोडं भावनिक पैलूकडे वळूया. जसं की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. हो, प्रत्येक संकटात आशेचा किरण असतो. ही खूप सकारात्मक म्हण आहे. पण या म्हणीतली खरी गंमत तिच्या रूपकात म्हणजे मेटाफरमध्ये दडली आहे. ती काय? ढगाला चंदेरी किनार का दिसते? कारण सूर्य त्या ढगाच्या मागे असतो. त्याचा प्रकाश त्या ढगाच्या कडेने बाहेर येतो. अरे वा. म्हणजे ही म्हण असं नाही सांगत की संकटात काहीतरी चांगलं शोधा. नाही. ती सांगते की जे चांगलं आहे म्हणजे सूर्य तो तिथेच आहे. फक्त संकटाच्या ढगामुळे तू तात्पुरता दिसत नाहीये. अगदी बरोबर. आशा ही संकटातून निर्माण होत नाही, ती फक्त झाकली जाते. हा दृष्टिकोन ठेवला की कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहणं सोपं जातं. आणि कधीकधी हाच ढग, हेच संकट आपल्याला काहीतरी नवीन करायला भाग पाडतं. आणि इथेच पुढची म्हण लागू होते, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. बरोबर. जर सिल्वर लायनिंग म्हणजे संकटात दडलेली आशा असेल, तर इन्व्हेन्शन म्हणजे त्या संकटाच्या दाबामुळे निर्माण झालेली संधी. जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीची तीव्र गरज भासते, तेव्हाच त्याचा मेंदू सर्वात सर्जनशील पद्धतीने काम करतो. उदाहरणार्थ कोविड-19 महामारी आली, ही एक मोठी गरज होती. हो. आणि त्यातूनच mRNA लसींसारखे शोध कितीतरी वेगाने लागले, जे सामान्य परिस्थितीत लागले नसते. म्हणजे गरज आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढते. हो. पण असं काहीतरी करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे सराव. आणि आपली पुढची म्हण, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. हो, सरावणे माणूस परिपूर्ण होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही म्हण फक्त प्रॅक्टिस म्हणते, पण आजच्या काळात आपल्याला कळले की नुसता सराव पुरेसा नाही. डेलिब्रेट प्रॅक्टिस म्हणजे उद्देशपूर्वक केलेला सराव महत्वाचा आहे. म्हणजे काय? म्हणजे फक्त 100 गणितं सोडवणं म्हणजे सराव नाही. प्रत्येक चुकलेल्या गणिताचं विश्लेषण करणं, चूक का झाली हे समजून घेणं. आणि पुढच्या वेळी ती टाळण्याचा प्रयत्न करणं. अगदी. त्याला डेलिब्रेट प्रॅक्टिस म्हणतात. सचिन तेंडुलकर तासनतास नेटमध्ये बॅटिंग करायचा, पण तो प्रत्येक बॉलवर विचार करायचा. तो होता खरा सराव. बरोबर. म्हणजे सरावाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्वाची आहे. आता आपण अशा काही म्हणींकडे वळूया ज्या आपल्याला लोकांकडे कसं पाहावं हे शिकवतात. ठीक आहे. सुरुवात करूया बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर पासून. एकाच वृत्तीची माणसे एकत्र येतात. ही म्हण माणसाच्या सामाजिक स्वभावाबद्दल आहे. आपल्याला आपल्यासारख्या लोकांसोबत राहायला सुरक्षित वाटतं. पण आजच्या डिजिटल युगात या म्हणीला एक नवीन, थोडा धोकादायक अर्थ प्राप्त झाला आहे. तो कसा? सोशल मीडिया अल्गोरिदम्स. ते आपल्याला तेच दाखवतात जे आपल्याला आवडतं. ते आपल्याला अशाच लोकांशी जोडतात जे आपल्यासारखा विचार करतात. हो, खरंय. यातून इको चेंबर्स तयार होतात. म्हणजे असे गट जे की फक्त आपल्याच विचारांचा प्रतिध्वनी ऐकू येतो आणि वेगळं मत कानावरच पडत नाही. हा तर खूपच वेगळा आणि महत्वाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे एकाच प्रकारच्या लोकांमध्ये राहिल्यामुळं आपलं जगाकडे पाहणं संकुचित होऊ शकतं. बरोबर. आणि याच विचाराला छेद देणाऱ्या पुढच्या 2 म्हणी आहेत, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर आणि ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड.
हो. अगदी. या दोन्ही म्हणी आपल्याला वरवरच्या गोष्टींवरून मत बनवण्यापासून सावध करतात. बाह्य रूपावरून पारख करू नका आणि चकाकते ते सर्व सोने नसते. दोन्हींचा अर्थ सारखाच वाटतो. पण त्यात एक सूक्ष्म फरक आहे. तो काय आहे? डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर ही म्हण आपल्याला एखाद्या साध्या दिसणाऱ्या गोष्टीला कमी लेखण्यापासून म्हणजे अंडर एस्टिमेट करण्यापासून थांबवते. अच्छा. म्हणजे मुखपृष्ठ साधा आहे म्हणून पुस्तक वाईट असेल असं मानू नका. ही नेगेटिव्ह बायस विरुद्ध एक चेतावणी आहे. आणि ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड? ही म्हण आपल्याला एखाद्या आकर्षक दिसणाऱ्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्यापासून म्हणजे ओव्हर एस्टिमेट करण्यापासून थांबवते. एखादी गोष्ट खूप चमकतीये म्हणून ती सोनंच असेल असं मानू नका. ते पितळही असू शकतं. अगदी. ही पॉझिटिव्ह बायस विरुद्ध चेतावणी आहे. एक सांगते साधं दिसतंय म्हणून वाईट समजू नका आणि दुसरी सांगते चांगलं दिसतंय म्हणून खरं समजू नका. अप्रतिम. हा फरक खूपच महत्वाचा आहे आणि या सगळ्या म्हणींचा सार मला वाटतं आपल्या शेवटच्या म्हणीत आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अगदी बरोबर. रोगापेक्षा प्रतिबंध चांगला. ही म्हण फक्त आरोग्यापुरती मर्यादित नाही. हे एक वैश्विक तत्व आहे. हो. समस्या निर्माण झाल्यावर ती सोडवण्यासाठी वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा ती समस्या मुळात निर्माणच होऊ न देणं केव्हाही चांगलं. अ स्टिच इन टाइम हे याचंच एक उदाहरण आहे. म्हणजे ही एक प्रकारची मास्टर की आहे. चला, आज आपण खूप खोलात जाऊन या म्हणी समजून घेतल्या. आता एक छोटीशी उजळणी घेऊया. नक्कीच. मी एक परिस्थिती सांगतो, तुम्ही सांगा तिथे कोणती म्हण चपखल बसेल. तयार? हो. ओके. एक राजकारणी निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासनं देतोय, पण गेल्या 5 वर्षात त्याने काहीच काम केलेलं नाही. इथे 2 म्हणी लागू होतात. एक तर बार्किंग डॉग सेल्डम बाईट, कारण तो फक्त बोलतोय. आणि दुसरी जास्त महत्वाची, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. बरोबर. आता दुसरी सिच्युएशन. मला माझ्या गाडीच्या टायरमध्ये थोडी हवा कमी वाटली, पण मी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी टायर पूर्ण पंक्चर झाला. अरे रे. इथे स्टिच इन टाइम सेव्ज 9 अगदी तंतोतंत लागू होतं. वेळीच हवा भरली असती तर नंतरचा त्रास वाचला असता. आणि अर्थातच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. उत्तम. आणि शेवटची. मी एका साध्याशा दिसणाऱ्या हॉटेलमध्ये गेलो, पण तिथलं जे जेवण अप्रतिम होतं. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. बाह्य रूपावरून पारख केली नाही हे चांगलं झालं. छान. मला खात्री आहे की ऐकणाऱ्यांनाही या म्हणी आता एका नव्या दृष्टिकोनातून समजले असतील. आपण कृती, प्रामाणिकपणा आणि वेळेचं महत्त्व याबद्दल बरंच काही शिकलो. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण या सगळ्या जुन्या पारंपरिक म्हणी पाहिल्या. तुमच्या मते आजच्या या वेगवान डिजिटल जगात यापैकी कोणती म्हण पाळायला सर्वात जास्त कठीण झाली आहे आणि याउलट कोणती म्हण पूर्वीपेक्षाही आज जास्त महत्त्वाची झाली आहे? यावर नक्की विचार करा.